चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, 10 मेला आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजे जे क्षय नाही पावत, अखंड राहतं त्याला अक्षय तृतीया। आणि या दिवशी हा जो अक्षय तृतीयाचा दिवस आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। आणि या दिवशी आपण खूप मोठ्या मोठ्या वस्तू, सोनं किंवा प्लॉट, घर, गाडी अशा महत्त्वाच्या वस्तू खरेदी करत असतो कारण ह्या दिवशी खरेदी केलेली वस्तू कधीच विकली जात नाही, म्हणून या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करत असतो। आणि अक्षय तृतीये दिवशी पितरांची सगळ्यात महत्त्वाची पूजा करायची असते, कारण अक्षय तृतीये दिवशी पितर हे साक्षात पृथ्वी तलावर आलेले असतात। आणि या दिवशी आपण पितरांना काही कावळ्याच्या रूपात खायला घातलं तर त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तर या अक्षय तृतीया दिवशी कावळ्याला एक वस्तू तुम्हाला खायला घालायची आहे आणि ही वस्तू खायला घातल्यानंतर पितरांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल। पितरांचा दोष आपल्या घराला लागलेला कसा ओळखायचा, तर बघा, आपल्या घरामध्ये सतत वारंवार कोणी आजारी पडतं आणि औषध उपचार करूनही त्यांचे आजार बरे होत नाहीत। नोकरी लागत नाही आहे, मुलगा खूप शिकला आहे, मेरिटमध्ये आहे पण त्याला नोकरी लागत नाही। काही मुलांना नोकरी लागली पण प्रमोशन मिळत नाही, नवऱ्याला प्रमोशन मिळत नाही, किंवा तुम्ही किंवा तुमचा पती एखादा व्यवसाय काढला आणि तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, डब घाईला आलाय, किंवा मुलांचं शिक्षणामध्ये अडथळे येणे, कर्ज होणे, अशा आलेला पैसा न टिकणे, अशा काही ना काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात। आणि ह्या गोष्टी ज्या घडतात त्या पितृंचा आपल्याला आशीर्वाद नसल्यामुळे पितृदोष केव्हा लागतात, जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती आकस्मिक मृत्यू पावली किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती ज्यावेळेला मृत्यू पावते आणि त्यांचा पिंडदान, त्यांचा विधी जो असतो तो व्यवस्थित न केल्यामुळं आपल्याला पितृंचा दोष लागत असतो। तर हे सगळे दोष निघून जाण्यासाठी, पितृंचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीया दिवशी कावळ्याला ही एक वस्तू खायला घालायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अक्षय तृतीया ही भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, तसंच पितरांची। भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा करण्यापूर्वी आपल्याला पितरांची पूजा करायची आहे। आणि काय माहिती आहे का, आपण किती घरात होम हवन करा, पूजा व्यवस्थित करा, मोठ्या मोठ्या तुपाचे दिवे, धूप दीप लावा, सेवा करा, पण जर पितृंना आपण तृप्त नाही केलं तर आपल्याला ह्या केलेल्या सेवेचा फळ मिळणार नाही। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पितृंचा दोष घालवण्यासाठी पितृंची पूजा करायची। तर त्यासाठी काय करायचं बघा, अक्षय तृतीये दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आणि सगळ्यात पहिला आपण आंघोळ वगैरे करायची, आपला उंबरा स्वच्छ पुसायचा आणि त्यानंतर तुम्ही एक मातीचा दिवा घ्यायचा, त्यामध्ये तिळाचं तेल, मोहरीचं तेल किंवा साधं तेल घालायचं आणि हा दिवा 2 वाती घालून त्यामध्ये काळे तीळ घालायचं, एक स्टीलची डिश किंवा एक पाट घ्यायचा, त्यावर थोड्याशा अखंड तांदूळ टाकायचे आणि हा दिवा दक्षिण भिंतीला, आपल्या घराच्या दक्षिण भिंतीला प्रज्वलित करून ठेवायचा। पितरांना नमस्कार करायचा, ओम पितृदेवताय नमो नमः, ओम पितृदेवताय नमो नमः असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आणि आपण घरात यायचं। त्यानंतर आपण माता लक्ष्मीची आणि विष्णूंची पूजा करायची। आणि त्या दिवशी तुम्ही सकाळी हे दिवा लावल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी भात करायचा, छोटी वाटी घ्या, तो भात जो करायचा आहे तो तांदूळ न धुता आणि न मीठ घालता तो भात बनवायचा आणि केळीचंच पान घ्यायचं, त्या केळीच्या पानावरती तो भात पालथा घालायचा, म्हणजे पिंड पाडायची आणि त्या भातावरती दही आणि काळे तीळ घालायचे, त्यावरती हळदी कुंकू घालायचं, बुक्का घालायचा, अष्टगंध घालायचं, अगरबत्ती घ्यायची आणि हा जो भात आहे तो आपण घराच्या छतावरती किंवा घराच्या दरवाजाच्या बाहेर ठेवायचा। आणि त्याबरोबर ह्या भाताबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये साखर पाण्यामध्ये विरघळायची आणि ते पाणी साखरेचं तुम्ही कावळ्याला द्यायचं। ह्या 2 गोष्टी तुम्ही त्या दिवशी
अक्षय तृतीयेची पहिला करायच्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची पुरणपोळी जी आहे ती बनवल्यानंतर तुम्ही छोट्या छोट्या 2 अशा आपण छोट्या करतो ना, छोट्या छोट्या 2 पोळ्या करायच्या. त्यावरती तुमचं जे काय बनवलेलं असतो, भात, भजी, पापड, भाजी, कोशिंबीर, आमटी, तूप, दूध, दही हे सगळं त्या पोळ्यांवरती थोडं थोडं घालायचं आणि 12 पूर्वी हा नैवेद्य तुम्ही केळीच्या पानावरती घराच्या छतावरती किंवा दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आणि कावळ्यांना नमस्कार करायचा, आशीर्वाद मागायचा, पितृंना तुम्ही विनंती करायची, म्हणायचं कळत नकळत आमच्या हातून तुमच्या सेवेमध्ये खंड पडला असेल, चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या सगळ्या बहीण भाऊ जे काय आहेत त्यांना मिळू दे अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुम्ही घरात आल्यानंतर पितृंच्यासाठी ज्या सेवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिल्या त्या वाचायच्या. 108 वेळा ओम श्री पितृदेवताय नमः मंत्र म्हणायचा. हे आवर्जून तुम्ही अक्षय तृतीयाला करा. तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळणार, पितृंचे दोष तुमचे निघून जातील, तुमच्या घरातल्या अडचणी ज्या आहेत त्या निघून जातील, तुमच्या घरामध्ये नोकरी, व्यवसाय, लग्न, शिक्षण, आजारपण हे सगळं जे आहे ते सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे आजारपण निघून जाईल, शिक्षण होईल, मुलांचं शिक्षणातल्या अडचणी दूर होतील, मुलांच्या नोकरीमध्ये अडचणी त्या दूर होऊन मुलांना नोकरी लागेल, मुलांची लग्न ठरतील, संतती प्राप्ती होत नसेल तर संतती प्राप्ती होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण पितृंसाठी केल्यानंतर मिळतील. हा छोटासा माझा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा आणि नवीन जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.